आज मस्त असे कॉर्न कटलेट करूयात। पावसाला सुरुवात झाली की छान मके बाजारात येऊ लागतात, तेव्हा पावसाळी हवेत हे कॉर्न कटलेट व्हायलाच हवेत। बघा, हे कॉर्न कटलेट वरून मस्त असे खुसखुशीत होतात आणि आतून तितकेच मऊ असतात। नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये। हे कटलेट बनवण्यासाठी आपल्याला मक्याचे दाणे व्यवस्थित असे वाफवून घ्यायचे। मक्याचे दाणे व्यवस्थित असे वाफवून झाल्यावर हे असे वेळणीवर ठेवायचे, म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश बऱ्यापैकी कमी होतो। आता याची पौष्टिकता वाढविण्यासाठी मी यामध्ये गाजर घालणार आहे। तुम्हाला ज्या भाज्या हव्या असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता। कांदा आणि कोथिंबीर मी व्यवस्थित अशी बारीक चिरून घेतली आणि आलं मिरचीचा ठेचा घेतलाय। सगळ्यात पहिले आपल्याला हे मक्याचे दाणे चॉपरमधून हे असे आबडधोबड फिरवून घ्यायचे। लक्षात घ्या, एकदम बारीक अशी पेस्ट करायची नाही आहे, नाहीतर मग त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं। एक मोठा उकडलेला बटाटा मी इथे किसून घेतलाय, त्यामध्ये हे चॉपरमधून फिरवून घेतलेले मक्याचे दाणे घालायचे। फक्त एकच गोष्ट मात्र लक्षात ठेवा, आपल्याला हे मक्याचे दाणे व्यवस्थित असे वेळून घ्यायचे, नाहीतर मग या मिश्रणाला बऱ्यापैकी पाणी सुटतं। किसून घेतलेलं गाजर घालते, यामध्ये बीट, सिमला मिरची देखील घेऊ शकता। कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरून घेतलेला हा कांदा घालायचा आहे आणि हा आलं मिरचीचा ठेचा घालायचा आहे। जरा लाईटचा इश्यू असल्यामुळे थोडासा ब्राईटनेस कमी जास्त होतं आहे, त्यामुळे थोडं समजून घ्या। यामध्ये ना हे वाफवून घेतलेले अख्खे मक्याचे दाणे घालायचे। खाताना आधेमध्ये येणारे हे मक्याचे दाणे फार सुरेख लागतात, त्यामुळे नक्की घाला। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, रंगाचं तिखट घालायचं आहे आणि गरम मसाला घालायचा आहे। हळद घालायची, चाट मसाला घालायचा आहे आणि थोडीशी मिरपूड घालायची। अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबाचा रस, चाट मसाला यामुळे छान चटपटीत अशी चव या मिश्रणाला येते। आता सगळं मिश्रण हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण वरून घातलेले सगळे मसाले या मिश्रणामध्ये छान एकजीव व्हायला हवेत। पण हे मिश्रण हाताने मिक्स करीत असताना बटाटा, गाजर, कोथिंबीर, कांदा यामधील मॉइश्चर रिलीज होतं आणि या मिश्रणाला बऱ्यापैकी असा ओलावा येतो। त्यासाठी एक अर्धी वाटी पोहे साधारण 15 मिनिटं मी इथे भिजवून घेतलेत। हे भिजवलेले पोहे या मिश्रणामध्ये घालायचे। पोह्यांमुळे या मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग येतं, त्यामुळे पोहे मात्र अवश्य घाला। पोहे घालायचे नसतील तर ब्रेड क्रम्स देखील घालू शकता, पण पौष्टिकतेच्या दृष्टीने मात्र पोहेच उत्तम आहेत, त्यामुळे शक्यतो पोहे घाला। हे असं हाताने दाब देत देत सगळं मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचे। मिठाचा अंदाज नसेल तर इथेच थोडीशी चव घेऊन पाहायची, म्हणजे कमी असल्यास आपण इथेच मीठ वाढवू शकतो। आता इथे आपलं मिश्रण तयार आहे। हाताला थोडंसं तेलाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या आकारात कटलेट करायचे त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे। हातावर हा असा एकसारखा करून घ्यायचा आहे। बघा, या आकारात मी कटलेट करून घेतले। याचप्रमाणे सगळे कटलेट करून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे थोडासा दाब देऊन कटलेटचा आकार देऊन घ्यायचा आहे। यातील काही कटलेट्समध्ये मी चीज भरणार आहे। बघा, हे असं चीज भरायचं आहे आणि व्यवस्थित सगळीकडून असं बंद करून घ्यायचं आहे। आणि आता हे एकसारखं करून घ्यायचं आहे आणि दोन्ही हातावर घेऊन व्यवस्थित कटलेटचा शेप देऊन घ्यायचा आहे। इथे हे चीज भरलेलं कटलेट देखील तयार झालं आहे। या प्रमाणामध्ये या आकाराचे साधारण 20 ते 22 कटलेट आरामात तयार होतात। आता थोडेसे पोहे मी हे मिक्सरला असे फिरवून घेतलेत। आता आपल्याला स्लरी बनवायची आहे, त्यासाठी गव्हाचं पीठ मी घेतलं आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ही अशी पातळ पेस्ट करून घ्यायची। कटलेटला या मिश्रणाचं व्यवस्थित असं कोटिंग यायला हवं, पण फार जाडही नको, इतपत पातळ आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची। एक कटलेट घ्यायचं आहे, या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे आणि ही जी आपण पोह्यांची पूड करून घेतली त्यामध्ये पुन्हा हे घोळवून घ्यायचं आहे। ही पोह्यांची पूड सगळ्या बाजूंनी व्यवस्थित लागायला हवी। ही जी आपण पोह्यांची पूड करून घेतली ना, त्यामुळे वरच्या आवरणाला छान असा खुसखुशीतपणा येतो आणि हे कटलेट चवीला अगदी सुरेख लागतात। याचप्रमाणे सगळे कटलेट हे असे घोळवून घ्यायचे। अगदी जवळून मी तुम्हाला एक दाखवते, मग आपण तळायला घेऊया। बघा, इथे सगळे कटलेट मी हे असे घोळवून तयार करून घेतलेत।
कढईमध्ये तेल अगदी कडकडीत नाही, थोडंसं मध्यम असं गरम करून घेतलं. एकदम हलक्या हाताने यामध्ये एक एक कटलेट सोडायचे. फार अशी गर्दी करायची नाही, नाहीतर मग तेलाचं तापमान कमी होतं आणि मग तो पदार्थ फार तेलकट होतो. त्यामुळे ही काळजी मात्र अवश्य घ्या. हे असं अगदी हलक्या हाताने आधीमध्ये हलवत हलवत सगळ्या बाजूंनी कटलेट छान खरपूस असं तळून घ्यायचे. बघा, हा असा सोनेरी रंग येईस्तोवर कटलेट व्यवस्थित तळून घ्यायचे. याच प्रकारे सगळे कटलेट मी तळून घेते. मस्त अशा पावसाळी हवेत मुलांना शाळेतून आल्यावर काहीतरी चटपटीत द्यायचं असेल तर हे कटलेट अगदी उत्तम पर्याय आहेत. अगदी जवळून मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला बघूनही समजत असेल की कटलेट किती खुसखुशीत झालेत ते. एक कटलेट मी तुम्हाला तोडून दाखवते. वरून एकदम खुसखुशीत आणि आतून एकदम मऊ असं हे कटलेट तयार होतं. मस्त अशा पावसाळी हवेत हे कटलेट तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय आणि काही सूचना असतील तर त्या देखील माझ्यासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.